दिवाळीच्या आदल्या दिवशी ज्येष्ठ सेवकाचा मुलगा मिळाला आणि त्यांनी माझ्या मुलाला मार्गदर्शन केलं. रामने तू काय तुम्ही फिरून राहिल्या पण कुठे तुमचा थारा लागत नाही, तुम्ही या मार्गामध्ये जुळा. दोन्ही मुलं माझ्या घरी आले. संध्याकाळी बसलो आम्ही आणि विचार केला. म्हटलं फटवा आहे, त्याची पूजा केल्याशिवाय म्हटलं मी चहा बी घेत नाही. आता म्हणलं एक अगरबत्ती का करण. पोरं माझ्यावर नाराज झाले. आजची रात्र तुमची म्हणते दिवस निघाला आमचा. रात्रभर मी सर्व देवांना पुकारलं, एकही देव धावणारा नाही. सकाळी उठलो, मुलाला आवाज दिला. आपण म्हटलं कुठं चालला, तिथं चला. मग त्या ज्येष्ठ सेवकाच्या मुलाला आवाज दिला, तो आला. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कांबीला मोहदुरेकडे नेला. आम्हाला मोरकोतीने सांगितलं सकाळ संध्याकाळी म्हणे प्रार्थना करा. तेव्हा यांना म्हणे तीर्थ बनवून त्याच्या तीर्थाने का होते तर म्हणजे आपण सकाळ पाहू का. त्यांच्या प्रज्ञेच्या टायमावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला तीर्थ दिलं आणि आम्ही घरी आलो. आम्ही 15 दिवसामध्ये काही खाल्लेलं नव्हतं, काय पिलं, झोपा बरोबर होत होत्या. त्या दिवशी दिवस कोणाकडे निघाला याचाही पता लागला नाही. सकाळी त्यांना पुन्हा आवाज दिला, त्यांना आम्ही सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्गदर्शकाकडे गेलो. त्याने आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिले. 2001 मध्ये मी या मार्गामध्ये जुळलो आणि 16,500 माझा सेवक नंबर आहे. पण तेव्हापासून सुख समाधानीने मी जीवन जगत आहे. रवी हवन कार्य आहे, चर्चा पटक आहे. मला जर माहीत झालं त्या ठिकाणी मी जाण्याची कोशिश करतो. हा एक थोडासा अनुभव सांगतात. भाऊसाहेबांनी सांगितला याच्यावर. एक मास्तर होता आणि आई आणि वडील हे 4 जीव त्या घरामध्ये होते. एक दिवस सून का म्हणते, का म्हणते बुड्ढा बुड्ढी दरवाजामध्ये बसते आणि जिथं पडल्या तिथं म्हणते थुकते. आपल्या घरी म्हणते चांगले चांगले लोक येते, हे म्हणते तुम्हाला चांगलं दिसते का. तो म्हणते मग आता आपण का करायचं. त्या बुड्ढा बुड्ढीला म्हणते आपण कोठ्यामध्ये नेऊन ठेवून द्यायचं आणि एक दोरी बांधून म्हणजे घंटा बांधून द्यायचा. त्याला जे काही लागत ते घंटा वाजवत जाते आणि आपण त्याला नेऊन देत जाऊ म्हणते. असं करता करता 2-4 महिने लेटून गेले. एक नातीन एक नातू होता. नातू म्हणते आणि नातीने म्हणते बाबा पप्पा आई आपाजी कुठं गेले, आई कुठं गेली. म्हणजे ते बहुत दूर म्हणते फिरायला गेले, ते काय सध्या येत नाही म्हणते. 2-4 महिन्याच्या बाद मध्ये हे दोघेही पती पत्नी फिरायला गेले आणि नातीन आणि नातू त्या बैलाच्या कोठ्याकडे फिरता फिरता गेले. त्या कोठ्यामध्ये त्यांना ते दोघेही बुटाबुटी दिसले. म्हणजे तुम्ही या ठिकाणी म्हणजे आजी बाबा तुम्ही कसे येत. बाबा म्हणते तुमच्या आई वडिलांनी आम्हाला या कोठ्यामध्ये आणून ठेवलं, तिकडे यायची आम्हाला म्हणायची म्हणून आम्ही इथं आहो म्हणते. म्हणजे तुम्हाला जीव पण कसं. म्हणजे बाबा म्हणजे दोरी बांधली, दोरीला म्हणजे घंटारा बांधला. आम्हाला काही लागलं आम्ही घंटा वाजवतो म्हणते, आम्हाला आणून देते. दोघांनी त्या घंट्याची दोरी सोडली आणि घंटा सोडला आणि लपवून नेऊन ठेवून दिला. संध्याकाळी ते पती पत्नी फिरून आले. अहो म्हणते 9 वाजत वाजून राहिले, अजूनही म्हणते घंटा वाजवला. पुटापुटी झोपले का म्हणजे तुम्ही जाऊन पहा. गेला तर पुटापुटी आपले बिचारे बसले होते. अरे काऊन म्हणते आज तुम्हाला भूक का नाही लागले का. लागल्या ना बापा म्हणते तुमचा घंटा काऊन नाही वाजवला. अहो म्हणजे त्या पोरानं आणि त्या पोरीनं त्याचा घंटा म्हणते सोडून नेला. म्हणते काऊ सोडून दिला तुम्ही. काही बापा म्हणते त्याला दोघांनी म्हणते घंटा सोडून तिकडे नेला. तिकडून आला आणि त्या पोराला आणि पोरीला विचारते घंटा तुम्ही म्हणजे तिथून सोडून का आणला. बुटाबुटी मध्ये तिथं उपाशी राहिले असते.
ह्या घंटा आणि दोरी सोडून आणली बाप्पा म्हणते, आम्ही तुमच्यासाठी आणली म्हणते. कसं सामोरे घंटा आणि दोरी तुमच्या कामामध्ये पडेल म्हणून आम्ही सोडून आणली म्हणते. म्हणून पहा, म्हणून आपल्याला महात्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलं आहे, आई वडिलांची सेवा सांगितली आहे आणि सत्य मर्यादाचं प्रेमाच्या घरामध्ये आचरण पाहिजे. म्हणून आई वडिलांना विचारले, चर्चापटीत नाही गेले चालेल, हवन कार्यात गेले नाही गेले तर चालेल, पण आई वडिलांची सेवा आहे म्हणजे मेन सेवा आहे. म्हणून महात्यागी बाबा ज्योतिषी आपल्याला सत्य मर्यादा त्याची चर्चापटक लावून दिली आहे, हवन कार्याची चर्चापटक लावून इथं आपण सेवक केला पाहिजे. आणि कुठं का बोलतात का का ते आपल्या लक्षात येते आणि कोणती चूक झाली ते सुद्धा आपल्या लक्षामध्ये येते. एक जाहीर केल्याचा अनुभव सांगतो. माझा साळभाऊ आहे, भिशी जवळ वाकरला म्हणून गाव आहे, तिथे त्याचा राहणं आहे. तो माझ्याकडे 2-4 महिने राहिला आणि माझ्याकडून तो गावाला गेला. घरी आई वडिलांना सांगितलं का मोठ्या दाजी मार्गामध्ये आहेत, आपण मी मार्ग घेऊन टाकू. इथं गेल्यावर त्यांनी मार्ग घेतला. 1-1.5 वर्ष त्यांनी मार्ग चांगला केला. नंतर त्याच्या घरामध्ये भाषण बिसन चालू झालं. वडील पोराले काय म्हणते, उद्या तू जहर पे आणि मरून जा. 1 वेळा म्हणतात, 3 वेळा बापाने शब्द वापरला, जहर पे आणि मरून जा. तर भिशीवरून पुढे नागपूरला आला, नागपूरवरून पुन्हा भिशीला गेला. भिशीमध्ये त्याने दवाई घेतली. गावाच्या काठी एक नाला आहे, त्या नाल्यात जाऊन तो पेला. पेल्यावर घरी तणगडत तुरगडत तो घरी गेला. घरी गेल्यावर गावाच्या लोकांनी त्याला ब्रह्मपुरीला दवाखान्यामध्ये नेलं. ब्रह्मपुरीला दवाखान्यात नेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, भाऊ म्हणते सुधीरराज जहर पेलं, तुला म्हणते आताच्या आता दवा ब्रह्मपुरीला यावं लागते. त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती. कामठीवरून गाडी बोलावली. आम्ही 5-6 लोक आम्ही ब्रह्मपुरीला गेलो. ब्रह्मपुरीमध्ये आम्ही 4 वाजता पहाटेचे 4 वाजता पोहोचलो आणि डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणे, याचा मी 12 तास काही सांगू शकत नाही म्हणे. आणि त्याच्या गावचे जे लोक होते, आम्ही गेलो, ते लोक निघून गेले. का त्यांच्यापाशी मी राहिलो. सकाळी दिवस निघाला. दोघाही पती पत्नीला मी त्यांना बोलवलं आणि विचारपूस केली. म्हटलं जहर पिण्याचं कारण काय. तो म्हणते मी काही नाही. म्हटलं ते म्हणते त्याची माय, मी काही म्हणलं नाही. म्हटलं तो जहर पेला कसा. तेव्हा त्याचा वडील म्हणते, भाऊ म्हणते, याला मी म्हणलं म्हणते ऐकत नव्हतं का जहर पे आणि मरून जा. ते नागपूरला गेला. नागपूरहून त्या भिशीत आला, फोडून घेतली तर माहित नाही म्हणते आणि जहर पेलं म्हणते. म्हणलं मार्गदर्शका फोन नंबर आहे का. हो म्हणते. मार्गदर्शकाला फोन लावो. मार्गदर्शक फोन उचलत नव्हता. म्हटलं आता काय करायचं बा. मग आम्ही बाहेर निघालो दवाखान्याच्या आणि एका जणाला विचारलं, भाऊ म्हटलं इथं कुठं हातपंपी आहे का. होजी म्हणते. मग त्याला हातपंपवर नेलं दोघांना बी. त्यांना हातपाय धुवायला लावले आणि तिथंच बसवून झाल्याने त्यांना म्हटलं विनंती करा आणि म्हटलं भगवंताला येऊ मागा. तिथंच त्यांनी विनंती केली आणि भगवंताला येऊ मागितला. मग आम्ही नंतर दवाखान्यामध्ये गेलो. या 11 तास 12 तासाची गोष्ट पहा, 2 तासामध्ये त्या पोराला आराम लागला. ज्यावेळेस डॉक्टर त्याला पाहायला आले, अहो म्हणते त्याचा कसा झाला. याच्यामध्ये भरोसा नव्हता. यामध्ये पोऱ्यामध्ये उठून बसला. म्हणून पहा जयराचा सुद्धा भगवंत पाणी करते. म्हणून या मार्गामध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं आपल्याला कठोरपणे पालन करावं लागते सर शेवकाला. तेव्हा भगवंत आपले कार्य करते. म्हणून महात्यागी बाबा जुमदेवजींनी
चंदनासारखा देह दिजवला, रक्ताचा पाणी केलं आणि एका भगवंताची प्राप्ती करून प्रसाद म्हणून आपल्या सर्व सेवकांना वाटून दिली आहे. आणि सर्व सेवकांना पालन करायचं आहे. पहा मला हातची हे आहे, जास्त बोललं मला त्रास होते. एवढंच बोलून 2 शब्द आपले पूर्ण करतो आणि सर्वांना माझा नमस्कार.